राणी ती राहिली. राणी अगं मी वाट बघतोय. राणी काय? तुम्ही किती मोठ्याने हाका मारताय, घरातले सगळे काय म्हणतील? म्हणू दे त्यांना काय म्हणायचंय ते. मी तर किती वेळ झाला तुझी वाट बघतोय जेवणासाठी. काय झालं आज एवढा उशीर का झाला तुला? राणी बुवांचा विचार करतेस का? म्हणजे तुझ्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना तुझे बुवा? म्हणजे असं काहीतरी जे तुला माहित नसेल पण त्यांना माहित असेल. बुवांनी खरंच माझ्यापासून काय लपवलं असेल? असं काय आहे जे बुवांना माझ्यापासून लपवा असं वाटलं? राणी कुठे हरवलीस? काय विचारतोय मी तुला. हो सर. काय झालं? बुवांचा विचार डोक्यातून जात नाहीये का? म्हणजे त्रास होतोय का काही? नाही सर, तसं काही नाही. ठीक आहे, हे बघ जे काय झालं ते सगळं विसरून जा. आपण बोलू बुवांची, सगळं व्यवस्थित होईल. काळजी करू नकोस. चल आपण जेवण घेऊया. मी जेवण वाढतो. तुम्ही कशाला जेवण वाढाल? मी वाढते की. नाही नाही नाही, मी तुझं आज काही ऐकणार नाहीये. रोज तूच वाढतेस. ते आपल्या दोघांना रोज तूच वाढतेस. आज मी वाढणार आहे तुला. तू बस इथे. सर मी बस बस बस. नाही तुला मी आज वाढतो. माझं वाढण्याचं टॅलेंट बघ ना तू आज. चला सुरू करूया. काय झालं? वाजले का? काही नाही. काय नाही नाही काय नाही झालं. दाखव मला, दाखव इकडे पहिले. अहो सर, एवढं काही नाही झालंय, सोडा. काय एवढं काही नाही झालं? मला दिसतंय हात भाजलाय तुझा. चल लवकर आपण पाण्याखाली हात धरूया. अहो, चल लवकर. काहीच नाही उठ झालं. लवकर. सर. काही नाही झालं म्हणे. सर थोडं एक वेळी तुझं ऐकून घ्यायचं का? पण एवढं काहीच झालं नाही. हो काय करताय? दिसतंय मला काही नाही झालंय ते. शट अप. तुझी नाही नेहमीची सवय, चांगली माहिती आहे मला. नेहमी काही झालेलं असलं की मला काही नाही झालंय, काही नाही झालंय. बरं वाटतंय तुला आता? पण अशा हाताने जेवता येईल तुला? येईल सर जेवता. चला जेवूया आपण. ठीक आहे. काय झालं? खाता येत नाहीये? नाही जमतंय. बाय द वे, आज तुला तुझ्या फ्रेंडने भरवलं तर चालेल का? मी जस्ट विचारलं, म्हणजे असं काही तुला नसेल आवडणार तर काही प्रॉब्लेम नाही, मी नाही भरवणार. डोंट वरी. हसायला काय झालं आता? काही नाही. भरवताय ना तुम्ही? हो.
उद्या सकाळीच मी घरी जाऊन बुवांशी बोलून येते. ते खरंच माझ्यापासून काही लपवतायत का हे बघितलं पाहिजे. अधीर नजर का शोधते तुलाही. अरे यार, ही बट अशी सारखी मध्ये काय येते? चल बाजूला हो. लागली पुन्हा ओढही नव्याने, आस वेडी थांबवू कशी सांगना. भिरभिरल्या जीवाचा दिलासा सा तू ओनी येना. जरासा धीर या मनाचा सुटला आता हो जरासा. तुझ्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना तुझे बुवा? म्हणजे असं काहीतरी जे तुला माहित नसेल पण त्यांना माहित असेल. बुवांना लगेच भेटून यायला पाहिजे. राहून राहून मालती मॅडम जे बोलल्यात ना तेच मनात घोळते. बुवांना भेटल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही. मी येतेच जाऊन. काय कुठे चाललीस? ते मी बुवांना भेटून येत होते. आत्ता सकाळी सकाळी? हो मॅडम, मी घरातली सगळी कामं आवरली आहेत. नाश्ता पण तयार आहे आणि बाकीची सगळी उरलेली कामं मी आल्यावर करेल. पण प्लीज मला आता जाऊ द्या. मला अडवू नका. अहो माझे बुवा असे का वागतात ना, त्यांना काय झालंय हे मला बघितलं पाहिजे. ठीक आहे, आता तुझ्या घरचा प्रश्न आहे म्हटल्यावर मी तुला अडवणार नाही. आणि बरोबर आहे तुझं. तुझ्या वडिलांच्या मनातलं तुला कळायलाच पाहिजे. जा तू, ये त्यांना भेटू. हो जा, पण एक लक्षात असू द्या, जे काही तुझ्या कानावर पडेल ते पचवायची तयारी ठेव. तुला सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे ना, मग ते सत्य जोपर्यंत तुझ्या समोर येत नाही तोपर्यंत त्याची पाठ सोडू नकोस. मग ते शोधण्यापासून तुला कोणी कितीही अडवलं तरी थांबू नकोस. जे ठरवशील त्याच्या मुळाशी जा, स्वस्थ बसू नकोस. आणि असं करणार असशील तरच पुढचं पाऊल टाक, कळलं? कानावर पडेल ते पचवायची तयारी ठेवा असं का म्हणतायत मॅडम? आणि मी सत्य शोधल्याशिवाय शांत बसू नये असं का वाटतंय यांना? काय कुठे हरवलीस? मालती मॅडम, तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे माझे बुवा असे का वागतायत ह्याचं कारण तुम्हाला आधीपासून माहिती आहे का? नाही, तसं असेल तर तुम्ही प्लीज मला सांगा. अगं काही गोष्टी या आपल्या पण शोधायच्या असतात. सगळंच आयतं कसं मिळेल? लडकी जरा तुझी, तू लगेच तलवार म्यान करून कसं बरं चालेल? तू स्वतः सत्य काय ते शोधून काढ, तुला लवकरच मिळेल. अरे जा आता, उशीर नको व्हायला. जा. कुठनं अवदास आठवली व तुम्हाला? हा, सगळं चांगलं चाललं होतं ना, पण नाही, सगळ्याची राख रांगोळी केली या माणसानं. हा हो, काय झालं होतं असं काल म्हणून दारू डोसला तुम्ही? हजार वेळा सांगितलं तुम्हाला, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, लांब राहता दारूपासून. पण नाही,
सगळं मातीत घालवायचं असतं या माणसाला. अहो दारू डोसताना माझा नाही पण लेकीचा राणीचा तरी विचार करायचा होता. अहो तिने किती दिवस तिचा संसार सोडून आपलंच विस्तारात बसायचंय. काय वाटलं असं जावई बापूंना काल. देवा काय करू या माणसाचं. नशिबानं चांगला जावाई भेटला होता पण त्याला सुद्धा तुम्ही काल तुमच्यावर चिडायला भाग पाडलं. त्याला सुद्धा राग येईल ना असं वागलाय तुम्ही काल. तो माणूसही चिडला काल तुमच्यावर. आठवत नसेलच. कसं आठवल. त्या अवदासा होती ना काल डोक्यात तुमच्या. दारू ढुसून बसला होता तर कसं आठवल काल काय काय केलं. लाज आणली लाज तुम्ही. जावायला लाज वाटली असेल तुमची. हो अहो त्या देव माणसानं तुमच्यासाठी माझ्यासाठी इतकं केलं पण सगळं मातीत घालवलंय तुम्ही काल. तुमच्या नादाला लागणं म्हणजे ना दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. मला आता तुमच्या नादाला लागायचंच नाही. सगळं चांगलं चालेल असतं ना फेफरा येतं या माणसाला. हा अहो काय चांगलं काय वाईट एवढं मी कळायला नको भाई. दारू असताना काय नसेल कळत पण याचा परिणाम काय होत्या काय नाही त्याचा नको विचार करायला तुम्ही. हा घ्या त्याला मी संपलंय घरातलं. त्यालाच बाटली आणा म्हणलं तर ती नाही लक्षात राहत तुमच्या. आणि नको त्या बाटलीवर घ्यायचं कसं कळतं तुम्हाला. हा माझं ना नशीब फुटलं या म्हणून तुमच्यासारखा बिनलाजी माणूस माझ्या पदरात पडलाय. अहो कधी कसली हाऊस मौज केली नाही. माझी राणीच्या स्वप्नांची फार राखरांगोळी केली तुम्ही. आणि तुम्हाला दारू डुसीन असंच उकिरडं फुकत बसायचं होतं तर तीच करत बसायचं ना. मग कशाला माझ्याशी लग्नाची गाठ बांधली. कशाला त्या पोरगीला जन्माला घातलं. सुरके अगं काय म्हणतेस तू. अगं मी म्हणलं ना चुकलं माझं म्हणून. चुकलं. किती वेळा चुकलं आणि किती वेळा माफी मागितली आजपर्यंत तुम्ही. पण तुम्हाला करायचं तीच केलं ना तुम्ही. हो आमचा नाही ज्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वतःच्या जीवाचा आटापिटा केला. त्या जावायचा तरी विचार करायचा होता तुम्ही. हो तुम्ही काल गावात नव्हता तर जावई बापू आणि राणी रातभर तुम्हाला हुडकत बसली होती. काय वाटलं असेल जावई बापूला तुम्हाला या अवतारात बघून. अहो तुमच्या असल्या वागण्यानं पुरीची काय इज्जत राहील तिच्या घरात. कशी नजर मिळवल ती नवऱ्याच्या नजरेला. तिचा बाप नालायक आहे. लायकीचा नाही हीच वाचत असेल ना नवऱ्याच्या डोळ्यात ती. माझा कर्मा काय करू या माणसाचं मी. बस करा तुमचं ही मगरीचा आसू मला नका दाखवू. डोळ्यातनं पाणी काढायची नाटकं बंद करा तुमची. आता मी थकले. आतापर्यंत माझे आजारपण आणि आता तुमची ही दारू. तुम्ही एक काम करा. तुम्ही काहीतरी घ्या आणि माझ्या डोक्यात घाला आणि मारून टाका मला एकदाची. धरा. थांबा, धरा. आणि मारा मला. धन्यवाद. आबा आम्ही निघतो. अरे इंद्रा थांब तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. बस बोला ना आबा काय म्हणताय. ह्या मकर संक्रांतीच्या संध्याकाळी आपण सगळे कोल्हापूरला जातोय. कोल्हापूरला कशाला. तुम्हीच विसरलात. अहो, तुम्हाला मी काय सांगितलं होतं. माझी मावस बहीण संयोगिता तिच्या मुलाचं लग्न आहे म्हणून. आपण लग्नाला नाही गेलो तर आयुष्यभर ऐकवेल मला ती. हो 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 आहे लक्षात. अरे बापरे लग्नाला जायचंय म्हटल्यावर शॉपिंग करावी लागेल ना आपल्याला. जरूर शॉपिंगला जा. लग्नात कसं वाटलं पाहिजे. महाडिक आले आहेत. हो बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही बघाच
बरं शॉपिंगला जाताना मालती रत्नावलीनं पण घेऊन जा, त्याने त्यांच्या आवडीचं खरेदी करू दे काय. हो, मी तर अगदी मनासारखी खरेदी करणार आहे आता. हो, पण आपण अचानक असं शॉपिंगला गेलो तर गोंधळून जाऊ ना. त्यापेक्षा आपण आपल्याला काय काय हवंय ना त्याची लिस्ट बनवूयात, म्हणजे गोंधळ होणार नाही. तुम्हाला काय वाटतं मालती? हो चालेल ना, तसंच करूया. म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि कसं आपलं जे नेहमीचं साड्यांचं दुकान आहे ना, त्यांना मी सांगते आपण येतोय. हा, मी त्यांना फोन लावून येते लगेच. हा, अजित, आपल्याला पण काय काय घ्यावं लागेल ना? अरे हो, मग घेतलंच पाहिजे. इंद्रा, मला निघावं लागतंय, तू ये फॅक्टरीमध्ये. हां शुअर, भेटू आपण. अरे इंद्रा, हां काय झालंय? अहो ॲक्च्युली अजित, मला थोडं गरम पाणी हवं आहे, आणून देतोस प्लीज? हो, आणतो लगेच. थँक्यू. आबा, माझी एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्हाला. बोल. त्या लग्नाला आम्ही नाही आलो आणि म्हणजे मी आणि राणी घरीच थांबलो त्या दिवशी, तर चालेल का? अरे असं कसं चालेल? संयोगिताने इन्सिस्ट केलं की राणी आणि इंद्रा हवेतच. जर का तुम्हीच नाही आलात पण ती धारेवर धरेल मला. नाही नाही, त्यांच्याशी मी बोलून घेईन नंतर. मला फक्त तुमची परमिशन हवी आता. तुला इथं का थांबायचंय? आबा, एक काम आहे माझं म्हणून. असं काय अर्जंट काम आहे? आता आबा प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे असं समजा. प्लीज हो म्हणा, माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे आबा, प्लीज. अच्छा, हे तुम्ही दोघं जण आम्ही जायची वाट बघत होतात तर? हवं तर तसं समजा आबा, पण प्लीज आम्हाला दोघांना येण्याचा हट्ट करू नका. नाही करणार, काय हरकत नाही. तुमचं नातं फुलतंय म्हटल्यावर मला काय प्रॉब्लेम असणार आहे. थँक्यू आबा, थँक्यू सो मच. दादा, हा? हे घे पाणी. पाणी? पाणी कशाला? मला नकोय पाणी. अरे आत्ताच मागितलंस ना तू. हो, पण आता माझी तहान भूक सगळं भागलेलं आहे. सो पाणी तू पिऊन घे. चल आबा, मी येतो. ये. अरे पण बाय बाय. आबा, दादाला काय झालंय अचानक? तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस. तू तेवढी मेहनत केलीस, दे पाणी मला दे. हं. आपल्या संसाराचं तुम्ही स्वतःच्या हाताने वाटोळ केलंय. आता माझं लेकीच्या तरी संसाराचं वाटोळ करू नका तुम्ही. जा, आत्ताच्या आत्ता जा आणि जावई बापांची माफी मागा. जा. हे नाही सुरके, नाही. अगं, त्यांच्या समोर उभं राहायची लायकी नाही माझी. त्यांच्या समोर जाऊन उभं राहायच्या पेक्षा ना मला तर जीवच द्यावाच वाटतोय बघ सुरके. अगं, तुझा आणि राणीचा मी लई मोठा गुन्हेगार आहे, पण इंद्र सराच्या बाबतीत मी लई मोठं पाप करायला निघालो होतो. आता त्यांच्याकडे पाठवायच्या ऐवजी ना तूच माझ्या नरडीचा गोट घे. बाप? कसलं बाप? अहो, काय बोलताय तुम्ही? सांगतो, सगळं सांगतो. आता मी सगळं सांगून ना ह्यातनं मोकळं होणार आहे. आणि उद्या राणी आली ना मग तिला मी सांगणार आहे. मग तुम्ही मला फासावर द्या, नाही तर माझा जीव घ्या. काय बोलताय तुम्ही? हा? कसलं पाप? काय झालंय? हो, बोला की काहीतरी. राणीच्या लग्नाच्या वेळेची गोष्ट आहे बघी सुरके, तुला तर माहितीच आहे. राणीचं लगेच ज्या पोराबरोबर होणार होतं ना, त्याने 10 लाख रुपये मागितलं होतं आपल्याला. आणि लग्नाच्या दिवशी मला एक फोन आला. तुम्हाला एका गाडीला डॅश द्यायचे. धडक एवढी जोरदार असायला हवी की आतला माणूस जागीच मेला पाहिजे. त्या माणसाला खलास करायचा होता आणि त्याच्या बदल्यात मला ती लोक 10 लाख रुपये देणार होती. काय? मला राणीच्या लग्नापुढं काय सुद्धा दिसत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. आणि मी निर्णय घेतला, मी ते काम हातात घेतलं. पैसुरकी, मला त्यांनी नंबर दिला होता आणि त्या नंबरची गाडी मी उडवली ना की मला पैसे मिळणार होते. मी गेलो पण मी ती गाडी उडवणार
तेवढ्यात राहणे आडवी आली. आणि माझ्या हातात किती पाप होता राहिलं बघ. हो पण तुम्ही त्या गाडीला उडवलंच नाही ना, मग कशाला एवढे त्रास करून घेताय स्वतःला? सुरके, अगं मला कालच कळलं, जी गाडी मी उडवायला चाललो होतो ना, त्या गाडीत इंद्रासुर होते. राणीच्या लग्ना दिवशीच मी त्यांचा जीव घ्यायला निघालो होतो. अरे माझा कर्म, काय करायला निघाला होता तुम्ही? अवजा देव माणसानं तुमचा माझा आपला जीव वाचवला, त्याचा जीव घ्यायला निघाला होता. सुरके, अगं तुझी राणीची शपथ घेऊन सांगतो, अगं मला खरंच माहित होतं त्या गाडीत कोण आहे ती. अगं मी राणीच्या लग्नाच्या बाबतीत आंधळा झालो होतो. मला राणीच्या लग्नापलीकडे ना काय दिसत नव्हतं. अगं मी ते काम या मनस्तापात घेतलं ना की माझ्या पोरीसाठी मी जन्मभर काहीच केलं नाही. पण आता तरी काहीतरी करून जाईल, आणि एकदा ते काम झालं ना की मी स्वतःचा जीव घेणार होतो. सुरके, मला जगायचं नव्हतं सुरके, आणि हे सगळं मी एका चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं तुमच्यासाठी. चिठ्ठी? हो काय बोलताय तुम्ही? त्यावेळेला मला खरंच काय कळत नव्हतं, मी काय करू. पोरीसाठी एक तरी काहीतरी चांगलं काम करावं, आणि मगच ह्या जगातनं निघून जावं असं वाटत होतं. काल जेव्हा मला हे कळलं ना की त्या गाडीत इंद्रासाहेब होते, तेव्हा मला माझ्या पायाखालनं कोणीतरी जमीन काढून घेतल्यागत झालं. ती चिठ्ठी तर माझ्याकडूनच हरवली. मी ती खूप वेळा वाचण्याचा प्रयत्न केला पण हाती लागली नाही. त्या चिठ्ठीत बुवांनी हे सगळं लिहिलं होतं. अगं या हाताने मी माझ्या राणीचं कुंकू पुसणार होतो. अगं या हाताने मी त्या माणसाला मारणार होतो. जो माणूस आपल्या पाठीमागे सावली बनून उभा राहिला, त्याचा जीव घेणार होतो. सुरके, माझं डोकं चालायचं बंद झालं होतं काल. मला काय सुधरत नव्हतं. सारखा त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. अगं काय करू ती कळणं झालं. अगं माझ्या डोक्यातनं जात नव्हतं ही, म्हणून मी दारू पिलो. सुरके, अगं नाहीतर मी दारूला हात सुद्धा लावला नसता. मला माफ कर सुरके, मी जावई बापाचा जीव घ्यायला निघालो, ही गोष्टच माझ्या डोक्यातून जात नव्हती. ग काय करू सुरके, काय करू.